सर काय सांगाल आज तुम्ही बारामती विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. राजकारण त्या मार्गाने जाणार आहे. संपूर्णपणे आपल्या माध्यमातून प्रथमतः बारामतीमध्ये उमेदवारी अर्ज सादर करत असताना संपूर्ण माझे फॅन्स, माझे चाहते, माझे कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातल्या बारामतीकरांसह संपूर्ण माझ्या जनतेला किंवा देशातल्या जनतेला माझ्या वतीनं आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीनं सर्वप्रथम त्या ठिकाणी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आज धनत्रयोदशी आहे आणि त्या ठिकाणी आपण जनतेचं जे धन गेलेलं आहे सिंचन घोटाळ्यामध्ये त्याबद्दल बोलत होतो आणि त्याबद्दल बोलत असताना त्या विचारानंच मी प्रेरित होऊन या ठिकाणी आलो. कारण 2014 साली देवेंद्रजी ज्या ठिकाणी म्हटले होते की अजित पवार चक्की पिसिंग, पण ते झालेलं नाही आहे आणि ह्या गोष्टी आता उघडपणे भाजपनं जनतेला सांगितल्या पाहिजेत की ते सांगत होते आम्हाला घराणेशाही नको. भाजपमध्ये कार्यकर्ते आहेत, त्यांच्या घरातल्या मोठ्या माणसांना त्यांनी मोठं केलं नाही, पण अजित पवारांच्या फॅमिलीला त्यांनी मोठं केलं. हा कुठला न्याय होता? हा जनतेवरती अन्याय नाही का? भाजपच्या मूळ माणसांवरती अन्याय नाही का? आणि मला प्रश्न आहे की जनतेचा जो पैसा गेला, जर अजित पवार क्लीन अँड क्लिअर असतील तर संपूर्ण भाजपनं आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहानी अजित पवारांची जाहीर माफी मागावी. कारण तुम्ही आरोप केले की त्यांनी भ्रष्टाचार केला आणि जर भ्रष्टाचार केलेले जर तुम्ही दाखवत असाल, लपवत असाल तर अजित पवारांवरती कारवाई ही झालीच पाहिजे. याचं कारण सांगतो, आमच्या माय बहिणी ज्या कोणी आहेत त्या बचत गटाकडनं जर पैसे घेतात 10,000 एखाद्या उद्योगाला, तर ती संस्था, ती बँक त्यांच्या घरी किती कष्ट करते, किती त्रास देते तुम्ही बघा. आणि आज जनतेचे 70,000 कोटी गेल्यानंतर BJP सारख्या मोठ्या पक्षानं, पंतप्रधानांच्या पक्षानं देशातल्या महाराष्ट्र राज्यातल्या जनतेवरती अन्याय करणं हे योग्य नाही. आणि त्याच्या अनुषंगानं मी आलो होतो. मला जितकं कळतं तर मी आत्ता तरी लोकशाही आणि संविधान मानतो, म्हणून या पद्धतीनं निवांतपणे बोलतो आहे. राजेशाही असती तर अभिजित बिचुकलेंनी दाखवलं असतं काय करू शकतो मी. अभिजित सर, म्हणजे तुम्ही दादांच्या विरोधात उभं राहताय म्हणायचं. आता जे कुणी उमेदवार असतील ते एकमेकांचे विरोधकच ना. इथं एकटा कोणाचा मी विरोधक असं होणार नाही. मला वाटतं आतमध्ये मला कळलं की काही 30 एक अर्ज आलेत, मग तर आम्ही एकमेकांचे विरोधकच झालो. फक्त एवढंच की अजित पवार हे माझ्यापेक्षा 15 एक वर्षांना अजितदादा मोठे आहेत, त्यामुळे त्यांचा अनुभव जो आहे, पण तो भ्रष्टाचारी असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ना. म्हणणारे कोण होते? मी नव्हतो म्हटलो ना. मी अजित पवारांवरती आजवर कुठलाही आरोप केलाय का? बघा इतिहासात जाऊन, नाही केला. हा विषय विश्वजित कदमांवरती माझा आरोप आहे आणि एकीकडे जनतेचा प्रश्न महत्त्वाचा आहे म्हणून मी इथं आहे. एकीकडे काका विरुद्ध पुतणे अशी लढत होती आणि त्यामध्येच तुमची एंट्री होती. याविषयी काय सांगाल? हे काका विरुद्ध पुतणे जे आहेत ते बारामतीकरांचे तिथनंच मोठे आहेत. माझ्याबद्दल एकच गोष्ट बोलीन, शिवछत्रपतींचे वैचारिक वारस आणि सातारच्या राजगादीचे आम्ही मानकरी आहोत. त्यामुळे बारामती जर मतदारांनी माझ्या हातात दिली तर शिवछत्रपतींच्या संपूर्ण छत्राखाली डॉक्टर अभिजित बिचुकले बारामतीचं नाव आणि संपूर्ण प्रत्येक एका मतदाराचं नाव हे इतिहासात नेणार. आणि मला इतिहासात नेणार असाल तर बारामतीचं नाव सुवर्ण अक्षरांनी इतिहासात लिहिलं जाईल. जर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संविधान लिहितात तर मला बारामती तुम्ही चालवायला द्या, मी आणखीन सोनं करून दाखवतो. हे इथलेच आहेत. बारामतीमध्ये प्रामुख्याने तुम्ही आता सर्वे केला असेल, काय अडचणी तुम्हाला जाणवलेल्या, कुठला विकास खुंटलेला वाटतोय? मूळ मुद्द्यांवरती मी बोलत होतो. मूळ प्रश्न जो होता तो सिंचन घोटाळा आहे. मी बारामती शहरात खूप सुंदर विकास झालाय असं मत नोंदवलंय मागाशी मीडियात, त्यामुळे ते बोलायचं नाही. ग्रामीण भागाची अवस्था जैसे ते सगळीकडे अगदी राज्यात आहेच तशीच आहे. प्रत्येक आमदाराची तीच अवस्था आहे, तीच बोंब आहे. ते सगळं घालवण्यासाठी मला एक दिवस त्या सत्तेवरती येऊन बसावं लागेल. जर आमचे अभिमान वाटतो की रिक्षावाला ते मुख्यमंत्री खूप कष्टानं आमचे एकनाथराव तिथं गेले, शिवछत्रपतींचे वैचारिक वारस म्हणून अभिजित बिचुकले त्यांना सदिच्छा देतो, बरोबर. परंतु दुसरी गोष्ट सांगतो की अजित पवार जर गिल्टी असतील तर त्यांना कठोर शासन करा ताबडतोब, नसतील तर अजित पवारांची जाहीर माफी मागा. हा पहिला मुद्दा. आणि 4 तारखेला ज्या दिवशी हे सगळं फायनलच होईल, कारण राजकारण हे राजकारणाच्या मार्गाने जातं, खूप पाणी जायचं आहे आणि उद्या छाननी आहे, सगळ्या गोष्टी बघू आपण.